हॅलो दोस्तो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण परत रस्त्याला फिरायला आलो आहोत आणि आता साधारण 5-5:30 वाजलेले आहेत. तर हेमांसीला घेऊन मी फिरायला आलो आहे. तर जे काही तुम्हाला दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर चला आता आपण रस्त्याला फिरण्यासाठी. तर मित्रांनो, हे पहा, हे समोरचं नेचर आहे आणि ह्या साईडला पाहिलं तर हे पहा, इकडे मित्रांनो बाग आहेत. ह्या साईडला बाग आहेत मित्रांनो. हे पहा, तुम्हाला वरती पण दाखवतो. आणि संध्याकाळचं नेचर एकदम मस्त वाटतं मित्रांनो. आणि रस्त्याच्या ह्या डाव्या बाजूला पाहिलं तर हे पहा, इकडे पण गहू आहे. आणि हे पहा, सूर्य चाललेला आहे मावळायला. आणि ह्या साईडला पहा मित्रांनो, काळीचा बाग आहे. तो पण आता त्याचं पण द्राक्षे जे आहेत त्याचा खुडा झालेला आहे. आणि हे पहा, जाळं जसं तसंच आहे अजून. पक्ष्यांसाठी हे जाळं लावलं होतं मित्रांनो. हे पहा, त्याच्यामध्ये आता पाणी पण भरून दिलेलं आहे. म्हणजे द्राक्षाच्या बागाला आता थोडी शांती मिळेल. त्याच्यानंतर त्याची परत कटिंग होईल. आणि ह्या बाजूला पाहिले तर मित्रांनो, हे पहा, एकदम कूप कशी झालेली आहे तयार, एकदम दाट. आणि हे पहा, असं नेचर आहे. आणि याला फुलं पण आलेले आहेत आणि शेंगा पण आलेल्या आहेत मित्रांनो. हे पहा, ह्या झाडाला काय म्हणतात ते तर मला माहीत नाही. पण हे पहा मित्रांनो, कशा शेंगा आलेल्या आहेत त्याला. हे पहा, एकदम मस्त दिसतात पण जबरदस्त नेचर वाटतं. हे पहा, आणि हे पहा, शेंगा कशा लागलेल्या आहेत. तर आता आपण थोडं पुढं अजून जाऊया, काय काय दिसतं ते. आणि ह्या साईडला पहा मित्रांनो, ह्या वर्षी बाग तोडून टाकलेले आहेत, एकदम फेल गेले होते त्याच्यामुळं. आणि ह्या नवीन हुंड्या टाकलेल्या आहेत आता. हे पहा, नवीन हुंड्या टाकलेल्या आहेत, चिपाट पण टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता एका गोरणचिचेच्या इथं आलो आहोत. आणि हे पहा, गोरणचिचेला कसं एकदम मोहर आलेला आहे. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले म्हणजे आता त्याला पण आता मोहर मस्त येणार आहे. म्हणजे मोहर आलेला आहे, आता शेंगा मस्त येणार आहेत. तर तुम्हाला मी आता मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे पहा मित्रांनो, गोरणचिचेचा मोहर कसा असतो तो. हे पहा, एकदम मस्त. आंब्याचा वेगळा आणि गोरणचिचेचा वेगळा असतो मित्रांनो. कारण वेगळा म्हणजे वेगळाच असतो, पण हा एकदम त्याचा फरक वेगळा जाणवतो. म्हणजे डायरेक्ट फुलासारखा. हे पहा, फुलासारखा दिसतो एकदम. आणि हे पहा, वरती पण आलेला आहे मोहर. ह्या साईडला जास्त आलेला आहे मित्रांनो. हे पहा, आणि ह्या ठिकाणी मित्रांनो, हे पहा, कडबा पिरलेला आहे जनावरांसाठी. हे पहा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ह्या साईडला पाहिलं तर मित्रांनो, हे पहा, अशा पद्धतीने याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. काय आहे, मका वाटतं आहे कुठं मुठं. हे पहा, मका पेरलेला आहे इथं. आणि हेमांसी पहा इथं आहे. हे पहा, खेळ म्हणजे हेमांसी कशी खेळते पहा मित्रांनो. हास हास हेमांसे, नाच ना, नाच ना, बर नाच 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 लवकर नाच नाच. तर मित्रांनो, आता आपण घरी जाणार आहोत. घरी जाण्याची वेळ आलेली आहे. थोडंफार फिरलो, हेमांसीला खेळवलं, सडकला आलो होतो खेळवण्यासाठी. कारण ती घरी पण एकदम गर्दी करते, सारखी रडते. त्याच्यामुळं मग इकडे आणली, थोडं मस्त खेळवली बिळवली. आणि आता परत घरी जाऊया मित्रांनो. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.